सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. आज मी तुम्हाला माझं हेअर केअर रुटीन सांगणार आहे, कारण की खूप जण मला विचारत होते की तुझं हेअर केअर रुटीन काय आहे. सो मला आज तो शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. आणि मी लगेच सुरू करते. आणि मेन म्हणजे मी सांगते, माझं काही हेअर केअर रुटीन नाही आहे. मला जे भेटतं मी ते डोक्याला लावते आणि काय माहिती आहे तसे. आणि मोस्टली मी स्पा करत असते. मंथमधनं एकदा तरी स्पा केलाच पाहिजे गाईज. त्याशिवाय तुमच्या हेअरला प्रोटीन भेटणार नाही. प्रोटीन भेटणं इज मस्ट. ठीक आहे. आणि हां, फर्स्ट स्टार्ट करते तर मी हा हेअर ऑइल लावते. हा हेअर ऑइल मी खूप रेअर लावते, खूप कमी लावते जेव्हा मी होम रेमेडीज बनवते ना. आणि हां, मला एक सांगायचं, जेव्हा पण तुम्ही कुठला होम रेमेडी यूज करता ना तुमच्या केसांसाठी, तर त्याच्यात थोडासा ना ऑइल टाकत जा, कारण की ना त्यांनी मॉइश्चराइज होतात तुमचे हेअर. ठीक आहे. सो ड्राय नाही राहत. आणि मोस्टली मी जास्त करून मी खरं सांगते तर मी हा बेबी ऑइल यूज करते, जॉन्सन बेबीचा. ठीक आहे. आणि ह्या ऑइलने माझे केस खूप नरिश्ड राहतात, माझे हायड्रेटिंग राहतात. परत त्याच्यात व्हिटॅमिन ई आहे. ठीक आहे. याने खूप नरिशमेंट भेटते. बट मला एक सांगायचं आहे, हा ऑइल रात्रभर लावून ठेवायचा नाही. जेव्हा तुम्ही हेअर वॉश कराल तेव्हा त्याच्या 30 मिनिटं अगोदर या 45 मिनिट्स अगोदर हा हेअर ऑइल लावून ठेवा. 45 मिनिट्स या 30 मिनिट्स थांबा आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करा. रात्रभर लावून ठेवू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर मी हां, सीरममध्ये तुम्ही बोलत असाल तर जर मी ऑइल लावला नाही या मला रात्रभर ठेवायचा असेल, तर मी रात्रभर हा सीरम यूज करते. हा हेअर ग्रोथ सीरम आहे ग्लॅम ऑराचा. ठीक आहे. हा ग्लॅम ऑराचा हेअर ग्रोथ सीरम आहे. तुम्ही बघू शकाल, मला 1 वीक झालं मी यूज करते. ठीक आहे. बेबी हेअर यायला सुरू झाले. ठीक आहे. हा खरंच खूप चांगला आहे. मला वाटलं नव्हतं. आणि मी कोणता शॅम्पू यूज करते, शॅम्पू आणि कंडिशनर ना, तर मी मॅक्स प्राईमचा शॅम्पू आणि कंडिशनर मॅक्स प्राईमचं यूज करते. ठीक आहे. दुसरा अजून एक आहे, हा डॅन्ड्रफसाठी यूज करते मी. सो हा मला माझ्या स्किनच्या डॉक्टरने रेकमेंड केलेला हा शॅम्पू. सो मी तो डॅन्ड्रफ झाला की मी तो यूज करते मोस्टली. सो गाईज, मी केरस्टेसचं सीरम प्लस क्रीम, ॲक्च्युली ही क्रीम आहे, सीरम नाही बोलू शकत याला. ही क्रीम आहे जी मला माझ्या हेअर सलॉनमधल्या हेअर स्टायलिस्टनी मला ही रेकमेंड केलेली. ह्यात म्हणजे हे मी, कारण की माझे हेअर खूप फ्रीझी होऊन जातात जेव्हा मी ब्लो ड्राय करते. ब्लो ड्राय केल्यानंतर हे अप्लाय करायचं असतं. सो फ्रीझीनेस नाही राहत. तुम्ही बघू शकता, आता पण माझे हेअर फ्रीझी नाही. आणि होम रेमेडीचं मी बोलेल तर मी जास्त करून हेअरला दही लावते. दहीमध्ये आपलं ॲलोवेरा जेल असतो तो थोडासा मिक्स करते. आणि त्यात हेअर ऑइल टाकते, आपला जो कुठला हेअर ऑइल असेल, आणि मी डोक्याला लावून घेते. दहीने पण आपल्या हेअरला खूप नरिशमेंट भेटते. ऑइलनी थोडे आपले ड्राय हेअर राहत नाही. हेअरला पण त्यांच्यामुळे पण नरिशमेंट भेटते. एलोवेरा जेल ह्यासाठी की स्कॅल्प मध्ये जर डॅन्ड्रफ वगैरे असेल तर तोही निघून जातो. सो मी ते जास्त यूज करते. सो जास्त काही नाही, मी हे एवढंच करते, बाकी काही करत नाही. आणि जर जास्तच तुम्हाला हेअर प्रोटीन हवं असेल, व्हॉल्यूम हवा असेल, तर हेअर स्पा करायला विसरू नका. त्यांनी प्रोटीन भेटतं. आपल्या मंथमधनं एकदाच करायचं आहे तुम्हाला, सारखं नाही. कोणताही करा. थँक्यू. जर यातलं कुठलीही लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा, मी कॉमेंटमध्ये लिंक मेन्शन करते. ऑर एल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक्स टाकून देते. नाहीच इकडे जमलं तर मला इन्स्टावरती DM करा. मी माझा इन्स्टा पेज माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये मेन्शन केलेला आहे. तिकडेही DM केलं तरी चालेल, मी तुम्हाला तिकडेही लिंक शेअर करेल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. अरे हां, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका. आणि नक्कीच जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. जितकं हवं तितकं शेअर करा आणि प्रेम द्या. थँक्यू. लव.